मासाहेब जिजाऊसाहेब गेल्या, कळाला छत्रपतींना, टाच मारलेली आहे घोड्याला आणि छत्रपती निघालेले आहेत महाराज वाऱ्याच्या वेगाने आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर राजगडावर ज्यावेळेस पाहिलं, आई साहेबांचं प्रेत पडलेलं आहे, जिजाऊंचं प्रेत पडलेलं आहे. घोड्यावरून उडी टाकली आणि वाऱ्याच्या वेगात मासाहेबांच्या प्रेताजवळ छत्रपती आलेले आहेत. तार दिशी त्यांच्या प्रेतावर छत्रपतींनी स्वतःचं अंग झोकून दिलेलं आहे, पडलेले आहेत. मस्तकावरचा जिरेटोप बाजूला पडलेला आहे, शिपाई पळत गेला, तो जिरेटोप उचललेला आहे आणि छत्रपती धाय मोकलून लहान मुलासारखं ओक्सा बोक्षी रडतायत महाराज, ओक्सा बोक्षी रडतायत. त्यांचं रडणं पाहून इतरांना सुद्धा राहवलं नाही, सगळ्यांचे डोळे पाणावले. महाराज समर्थ रामदास स्वामी बाजूला उभे होते. कोणी समजूत काढायची राजांची, कोणी समजूत काढायची राजांची. गेले महाराज समर्थांनी खांद्यावर हात ठेवला. राजे, छत्रपती, तुम्ही या महाराष्ट्राचे छत्रपती आहात. तुमच्यासारख्याला असं रडणं शोभत नाही. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आहात. त्यावेळेस छत्रपतींनी जे उत्तर दिलं ना महाराज, गुरुदेव, आज जो कोणी रडतोय ना तो या महाराष्ट्राचा राजा रडत नाहीये, छत्रपती रडत नाहीये. आज जो कोणी रडतोय ना तो आऊ साहेबांचा शिवबा रडतोय, आऊ साहेबांचा शिवबा रडतोय. छत्रपतींच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते महाराज. का? कारण आज सगळं काही आहे परंतु आई नाहीये. आई दृष्टीआड झालेली आहे. राजांची ती अवस्था पाहून महाराज समर्थांना राहवलं नाही. समर्थांच्या मुखातून सहज शब्द निघून गेले की खरं राजे तुमचा स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.